आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हिंडगाव ते चितळे रस्ता रुंदीकरणाचा झाला प्रारंभ। आमदार पती यांच्या प्रयत्नातून यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर। गेली अनेक वर्ष रखडलेलं काम सुरू झाल्यानं नागरिकांमधून व्यक्त होतंय समाधान। राज्याच्या अर्थसंकल्पामधून राज्य महामार्ग 189 ते चंदगड, हिंडगाव, इब्राहिमपूर, चितळे रस्ता रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी 5 कोटीचा निधी आमदार राजेश पाटील यांच्या प्रेरणेतून मंजूर झाला होता। या कामाचा शुभारंभ हिंडगाव इथं करण्यात आला। गेली अनेक वर्ष या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे वाहन चालकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता। यामुळे या कामाबद्दल पंचक्रोशीतील जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येते। यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे, हिंडगावचे सरपंच अमित चिटणीस, म्हाळुंगे गावचे सरपंच विठोबा गावडे, गणुचीवाडीचे सरपंच सागर भादवणकर, शिवानंद हंबरवाडी, अभय देसाई, प्रवीण वाटंगी, बाळासाहेब घाडगे, शिवाजी हरेर, दत्तात्रय देसाई, विलास नार्वेकर आदींसह हिंडगाव गावातील ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।